नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे काम करत आहात. तुमचे पूर्ण लक्ष त्या कामावर आहे. लाखो लोक तुमच्याकडे बघत आहेत आणि अचानक तुमचा श्वास कोंडतो. छातीत भयंकर वेगाने धडधड सुरू होते. घशाला कोरड पडते. हातापायांना घाम फुटतो आणि तुमच्या मेंदूला लकवा मारल्यासारखे होते. तुम्ही एक शब्दही बोलू शकत नाही आणि तुम्हाला वाटते की आता माझा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणार आहे. मित्रांनो, हा कोणताही हॉलिवूडचा चित्रपट नाहीये. ही एका खऱ्याखुऱ्या माणसाची अत्यंत भयानक कथा आहे. अमेरिकेतील एका अत्यंत प्रसिद्ध न्यूज चॅनलचा अँकर डॅन हॅरिस याला नॅशनल टेलिव्हिजनवर लाईव्ह टीव्हीवर बातमी वाचत असताना असाच भयंकर पॅनिक अटॅक आला होता. लाखो लोकांसमोर त्याची कारकीर्द पणाला लागली होती. आज तुमच्या आणि माझ्या आयुष्यातही हेच घडत आहे. आपण बाहेरून हसतमुख दिसतो, पण आतून आपण एका भयंकर तणावाच्या, भविष्याच्या चिंतेच्या आणि ओव्हर थिंकिंगच्या ज्वालामुखीवर बसलो आहोत. आपला मेंदू आपल्याला शांत बसू देत नाही. तुम्ही म्हणाल की यावर उपाय काय? ध्यान करणे किंवा मेडिटेशन करणे. पण थांबा. मेडिटेशन हा शब्द ऐकल्याबरोबर तुमच्या डोळ्यांसमोर काय येते? एखादा हिमालयात बसलेला साधू, बोरिंग प्रवचन देणारा एखादा बाबा किंवा सर्व घरदार सोडून जंगलात जाणारा संन्यासी. आपल्याला वाटते की मेडिटेशन आपल्यासारख्या नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या सामान्य माणसांसाठी बनलेलेच नाहीये. पण आज मी तुमचा हा अत्यंत मोठा आणि खोटा गैरसमज मुळापासून उपटून फेकून देणार आहे. आज मी तुम्हाला एका अशा पुस्तकाची ओळख करून देणार आहे ज्याने मेडिटेशनला विज्ञानाशी जोडले आणि जगभरातील लाखो तरुणांना डिप्रेशनमधून बाहेर काढले. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण त्याच लाईव्ह टीव्हीवर पॅनिक अटॅक आलेल्या डॅन हॅरिस याने स्वतः लिहिलेल्या 10% हॅपियर या अत्यंत क्रांतिकारी, प्रॅक्टिकल आणि डोळे उघडणाऱ्या पुस्तकाचा एक अफाट मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला हिमालयात जायला सांगत नाही, तर हे तुम्हाला याच गोंधळाच्या जगात राहून तुमचा मेंदू एका बुलेट प्रूफ कवचासारखा कसा बनवायचा हे शिकवते. अत्यंत शांत मनाने, एका नव्या ऊर्जेने आणि पूर्ण फोकसने हा स्वतःच्या मेंदूला हॅक करण्याचा प्रवास शेवटपर्यंत अनुभवा. या प्रवासाची सुरुवात एका अत्यंत जळजळीत आणि कडू सत्याने होते. लेखक तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या शत्रूची ओळख करून देतो. तो शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या डोक्यात सतत बडबड करणारा तो आवाज आहे. आपण सर्वजण 24 तास स्वतःशीच बोलत असतो. आणि तो डोक्यात चालणारा आवाज कसा असतो? तो अत्यंत निगेटिव्ह, घाबरलेला आणि तक्रार करणारा असतो. तो आवाज तुम्हाला सतत सांगत असतो की तू या कामात नापास होशील, लोक तुझ्यावर हसतील, उद्या EMI कसा भरणार, काल त्या माणसाने माझा अपमान का केला. डॅन हॅरिस अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात की तुमच्या डोक्यात बसलेला तो आवाज तुमचा मित्र नाहीये. तो एक अत्यंत स्वार्थी आणि मूर्ख राक्षस आहे. तो तुम्हाला कधीही वर्तमानात जगू देत नाही. तो तुम्हाला एकतर भूतकाळातील चुकांमध्ये अडकवतो किंवा भविष्यातील खोट्या भीतीमध्ये ढकलून देतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोक्यातील या बडबड करणाऱ्या राक्षसाला शांत करत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही पैसे कमवा किंवा कितीही मोठ्या गाड्या घ्या, तुम्हाला रात्री कधीही शांत झोप लागणार नाही. आणि या आवाजाला शांत करण्याचे जगातील एकमेव आणि जालिम औषध म्हणजे मेडिटेशन. पुस्तकातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, मेडिटेशन म्हणजे नक्की काय नाही. आपल्यापैकी बहुतांश लोक मेडिटेशन का करत नाहीत? कारण त्यांनी 2 दिवस प्रयत्न केलेला असतो आणि ते कंटाळून सोडून देतात. आपल्याला वाटते की मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून बसायचे आणि डोक्यातील सर्व विचार शून्य करायचे. पण मित्रांनो, हे या जगातले सर्वात मोठे आणि भयंकर खोटे आहे. लेखक सांगतात की जिवंत माणसाचा मेंदू कधीही विचार करणे थांबवू शकत नाही.
जर तुमच्या मेंदूत विचार येणं बंद झाले तर याचा अर्थ तुम्ही मरण पावला आहात. मेडिटेशन म्हणजे विचार शून्य करणे अजिबात नाही. मेडिटेशन म्हणजे तुमच्या डोक्यात कोणते विचार येत आहेत याकडे एका त्रयस्थ माणसासारखे बघायला शिकणे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या जशा आपण शांतपणे बघतो तसेच आपल्या डोक्यात येणाऱ्या रागाला, भीतीला आणि दुःखाला फक्त शांतपणे पाहणे. जेव्हा तुम्ही विचारांना थांबवण्याचा खोटा प्रयत्न करत नाही तेव्हा ते विचार तुम्हाला त्रास देणे एका सेकंदात बंद करतात. तिसरा आणि तुमच्या मेंदूची ताकद 100 पटींनी वाढवणारा नियम म्हणजे मेंदूचा बायसेप कर्ल. तुम्ही जिममध्ये जाऊन हाताचे स्नायू कसे वाढवता? तुम्ही डंबेल उचलता, खाली घेता, पुन्हा उचलता, पुन्हा खाली घेता. या सततच्या प्रक्रियेमुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. डॅन हॅरिस मेडिटेशनला विज्ञानाच्या भाषेत मेंदूचा बायसेप कर्ल म्हणतात. ध्यान करणं म्हणजे कोणतीही जादू नाहीये. तुम्हाला फक्त डोळे बंद करून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि वास्तवात काय होते? 5 सेकंदातच तुमचा मेंदू भरकटतो. तुम्हाला जेवणाची आठवण येते, ऑफिसची आठवण येते. तुम्ही श्वासावरून लक्ष गमावता. इथेच जगातले 99% लोक हार मानतात आणि म्हणतात की माझ्याने मेडिटेशन होत नाही. पण लेखक एक अत्यंत अमानुष सत्य सांगतात. जेव्हा तुमचे लक्ष भरकटते आणि तुम्ही स्वतःला जाणीव करून देता की अरे, माझे लक्ष भरकटले आहे, आणि तुम्ही ते लक्ष पुन्हा श्वासावर घेऊन येता, तो जो लक्ष पुन्हा परत आणण्याचा क्षण असतो तो क्षण म्हणजे तुमच्या मेंदूचा एक बायसेप कर्ल आहे. जेवढ्या वेळा तुमचे लक्ष भरकटेल आणि जेवढ्या वेळा तुम्ही ते ओढून पुन्हा श्वासावर आणाल तेवढ्या वेळा तुमच्या मेंदूची ताकद अफाट वाढत असते. लक्ष भरकटणं हे अपयश नाहीये, तर ती तुमच्या मेंदूसाठी कसरत आहे. त्यामुळे लक्ष भरकटले म्हणून चिडचिड करणं आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. चौथा आणि तुम्हाला तुमच्या भावनांचा मालक बनवणारा नियम, रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड यातील जादुई फरक. आपण रोजच्या आयुष्यात किती वेळा रागानं आणि मूर्खपणानं वागतो? ट्रॅफिकमध्ये कोणी गाडी आडवी घातली की आपण लगेच शिव्या देतो. बॉसनं काही बोलले की आपण लगेच रागानं नोकरी सोडायचा विचार करतो. याला सायकोलॉजीच्या भाषेत रिॲक्ट करणं किंवा प्रतिक्रिया देणं म्हणतात. हे प्राण्यांचे लक्षण आहे. पण जेव्हा तुम्ही रोज फक्त 10 मिनिटं मेडिटेशन करायला लागता तेव्हा तुमच्या मेंदूत एक जादुई बदल घडतो. जेव्हा तुमच्यासमोर एखादे भयंकर संकट येते किंवा कोणी तुम्हाला राग आणतो तेव्हा मेडिटेशन तुमच्या मेंदूत 1 सेकंदाचा गॅप किंवा मोकळी जागा निर्माण करते. त्या 1 सेकंदात तुम्ही शांत होता. तुम्ही विचार करता की आता मी ओरडलो तर काय होईल आणि शांत राहिलो तर काय होईल. आणि मग तुम्ही जी कृती करता त्याला रिस्पॉन्ड करणं किंवा प्रतिसाद देणं म्हणतात. तो 1 सेकंदाचा गॅप तुमची नोकरी वाचवू शकतो, तुमचे लग्न मोडण्यापासून वाचवू शकतो आणि तुम्हाला गुन्हेगार होण्यापासून वाचवू शकतो. मेडिटेशन तुम्हाला परिस्थितीचा गुलाम बनण्यापासून थांबवते आणि तुमच्या स्वतःच्या रागाचा खऱ्या अर्थानं मालक बनवते. 5वा आणि अनेकांच्या मनातील भीती दूर करणारा नियम, मेडिटेशन केल्याने तुमची महत्त्वाकांक्षा संपते का? आजच्या कॉर्पोरेट जगातील आणि बिझनेस करणाऱ्या तरुणांना एक भयंकर मोठी भीती वाटते. त्यांना वाटते की जर मी रोज ध्यान केले आणि मी जर आतून एकदम शांत झालो तर माझी पैसे कमवण्याची आग विझून जाईल. मी एकदम संन्याशासारखा बनेन आणि लोक मला स्पर्धेत मागे टाकतील. डॅन हॅरिस अत्यंत ठामपणे सांगतात की हा एक अत्यंत मूर्खपणाचा विचार आहे. मेडिटेशन तुम्हाला आळशी किंवा संन्यासी बनवत नाही. उलट मेडिटेशन तुमच्या डोक्यातील तो फालतू गोंधळ आणि कचरा साफ करते. जेव्हा तुमच्या डोक्यात कचरा नसतो तेव्हा तुम्ही तुमच्या कामावर, तुमच्या बिझनेसवर आणि तुमच्या ध्येयावर एखाद्या लेझर बीमसारखे अमानुष फोकस करू शकता. जगातील सर्वात मोठे अब्जाधीश,
स्टीव्ह जॉब्ससारखे महान लोक रोज मेडिटेशन करत होते. ते आळशी झाले नाहीत, त्यांनी जग बदलून टाकले. मेडिटेशन तुमची महत्वाकांक्षा मारत नाही, तर ते तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत अधिक वेगाने, अत्यंत स्पष्टपणे आणि कोणत्याही फालतू तणावाशिवाय पोहोचायला मदत करते. आणि सर्वात शेवटचा आणि या पुस्तकाचा आत्मा असणारा नियम, तुम्हाला 100% नाही तर फक्त 10% आनंदी व्हायचे आहे. आपण नेहमी चमत्कार घडण्याची वाट पाहतो. आपल्याला वाटते की मी आज 5 मिनिटं ध्यान केले म्हणजे उद्या सकाळी माझ्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटले पाहिजेत आणि मी एकदम गौतम बुद्धांसारखा शांत झालो पाहिजे. लेखक या खोट्या अपेक्षांना एका सेकंदात मोडून काढतात. ते म्हणतात की पुस्तकाचे नाव 10% हॅपियर का आहे? कारण मेडिटेशन हा कोणताही जादूचा मंत्र नाहीये. तुमचे आजार, तुमचे कर्ज आणि तुमचे प्रश्न मेडिटेशनमुळे रातोरात गायब होणार नाहीत. पण जर तुम्ही रोज प्रामाणिकपणे फक्त 10 मिनिटं स्वतःच्या मेंदूला ही श्वासाची कसरत दिली, तर तुम्ही तुमच्या कालच्या आयुष्यापेक्षा फक्त 10% अधिक आनंदी, 10% अधिक शांत आणि 10% कमी तणावात असाल. आणि मित्रांनो, विश्वास ठेवा, या आजारी आणि तणावानं भरलेल्या जगात कालच्यापेक्षा फक्त 10% अधिक शांत असणे हे कोणत्याही मोठ्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. ही 10%ची वाढ एका वर्षात तुम्हाला एका अशा बुलेट प्रूफ माणसाच्या रूपात उभी करेल, ज्याला जगातली कोणतीही वाईट परिस्थिती हरवू शकणार नाही. मित्रांनो, 10% हॅपियर हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर हा तुमच्या डोक्यातून तो ओव्हर थिंकिंगचा भयंकर आणि जीवघेणा आजार काढून टाकणारा एक अफाट आणि प्रॅक्टिकल प्रवास आहे. ध्यान करण्यासाठी तुम्हाला जंगलात जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या बेडवर किंवा खुर्चीवर शांत बसून स्वतःच्या मेंदूला हॅक करायचे आहे. डोक्यात येणाऱ्या नकारात्मक विचारांचे आणि भीतीचे रडगाणे गाणे आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. तुमच्या अंगात या जगाचा इतिहास बदलण्याची ताकद आहे, पण तुम्ही ती ताकद केवळ डोक्यातील एका खोट्या आवाजामुळे दाबून ठेवली आहे. तो आवाज आज आणि याच क्षणी शांत करा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्वतःसाठी फक्त 5 मिनिटं काढणार आहात की नाही? आणि तुमच्या डोक्यातील त्या बडबड करणाऱ्या राक्षसाला शांत करणार आहात की नाही, हे मला खाली कॉमेंट्समध्ये अत्यंत अभिमानाने नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कॉमेंटची वाट पाहत आहे. जर या व्हिडिओने तुमच्या मनातील मेडिटेशनबद्दलचे सर्व खोटे गैरसमज दूर करून तुम्हाला खऱ्या अर्थाने एक नवी उमेद आणि अफाट ऊर्जा दिली असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचे जे मित्र किंवा नातेवाईक सतत तणावात असतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून भयंकर चिडचिड करतात आणि ज्यांना भविष्याची भीती वाटते, अशा प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. त्यांचाही दृष्टिकोन बदलण्यास आणि त्यांना खऱ्या अर्थाने एक मानसिक आधार देण्यास मदत करा. अशाच अत्यंत प्रेरणादायी, सायंटिफिक आणि तुम्हाला आतून शक्तिशाली बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने जगायला सुरुवात करा. तुमचे विचार सरळ ठेवा, शरीराची काळजी घ्या आणि तुमच्या मेंदूला आजपासून एका अजिंक्य योद्ध्यासारखे ट्रेन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट आणि सकारात्मक विचारासोबत. स्वतःची आणि स्वतःच्या मनाची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.